नमस्कार. नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत. शिवसेनेच्या माजी नगरसेविका विनयाताई एम के मडवी यांच्या माध्यमातून महिलांना मिळाली गृह उद्योगाची चालना. आजच्या युगात प्रत्येक महिला सक्षम होण्यासाठी प्रयत्न करत असते. गृहिणी म्हणून काम करणाऱ्या महिलेला वाटते की गृहउद्योग मिळावा, तसेच शासनाच्या अनेक सुविधा आहेत त्याचा लाभ मिळावा यासाठी त्या प्रयत्न करत असतात. राजकारणात असणाऱ्या असंख्य महिलांनाही हेच वाटत असते की महिलांनी फक्त प्रचारात न उतरवता त्यांच्या हाताला काम मिळाले पाहिजे यासाठी निवडणुकीनंतर प्रयत्न करत असतात. हाच धागा पकडून शिवसेनेच्या ऐरोलीतील माजी नगरसेविका विनयाते एम के मडवी यांच्या माध्यमातून सेक्टर नंबर 4 मधील महिलांसाठी गृहोद्योग सुरू केला आहे. या उद्योगाला महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळू लागला आहे. राजकारण हे निवडणुकीपुरते मर्यादित असते, त्यानंतर सर्वांसाठी काम करायचे असते. तसेच फक्त सेक्टर 4 मधीलच महिलांसाठी नाही तर प्रत्येक सेक्टरमध्ये महिलांना कसा गृहउद्योग देता येईल यासाठी प्रयत्न केला जाईल असं विनयताई एम के मडवी यांनी प्रबोधन दिशेशी बोलताना सांगितलं. गृहउद्योगाला चालना मिळावी, प्रगती हो यासाठी वैशाली गावडे, अंजना दबक, गोंगे, भालेराव, सोनाली मोरे यांचं विशेष सहकार्य या ठिकाणी लाभलं आहे.
काय सांगाल? अनेक वर्षापासून मी राजकारणाबरोबर समाजकारण सुद्धा करतो. राजकारण हे 20% असतं, समाजकारण हे 80%. आज गावापासून तुम्ही आज महिलांसाठी एक उद्योग सुरू करण्याचा तुमचा प्रयत्न होता आणि तो काही अंशात तो यशस्वी झाल्यासारखं वाटतं. काय सांगा? आज खरं म्हणजे मला मनापासून खूप आनंद होतोय, कारण बरेच वर्षापासून आपले जे विभाग आहे सेक्टर 4 तिथे आपलं एक ऑफिस आहे. ते राहणारे सर्व महिला ते सर्वसामान्य आहेत. अगदी म्हणजे बरेच जण तर हाऊसवाईफ आहेत, म्हणजे बरेच जण बाहेर जाऊन पण कामं करतात. तर आम्ही बरेच वर्षापासून आपल्या वैशाली गावडे ताई आहेत, दाभड ताई आहे, मोरे मॅडम आहे. जरी बाकी महिलांना पण आम्ही डेली भेटत नव्हतो, पण आमचा एक म्हणजे 5-6 महिलांच्या मीटिंग होत होतं की आपण महिलांसाठी कुठलाही ते काही म्हणजे घरी बसून त्यांना महिलांना कसं गृह उद्योग करता येईल, म्हणजे घरी बसून काम. तर आज आपण बघतो की सर्व महिलांनी सांगितलं की महागाई खूप वाढलेला आहे आणि आज आपण बघतो की एक जर कमवता असेल घरी तर त्यांच्या पगार आपल्याला परवडत नाही. आज गॅस सिलेंडर महाग आहे, प्रत्येक गोष्टी आपण बघतो की खूप महाग झालेला आहे. आणि हे दृष्टिकोनातून आम्ही बरेच विचार केलं की कोणत्या प्रकारचे काम महिलांना द्यायला पाहिजे. कारण जे हार्ड काम असतात म्हणजे मशीन द्या किंवा कुठल्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट द्या, सुई द्या, तर ते घरी दिल्यानंतर पण ते रिस्की असतो की म्हणजे लहान लहान मुलं असतात घरी. तर सर्व विचार करून हे जे आता काम आलेलं आहे हा खूप सोपं काम आहे आणि अशा प्रकारचं काम आहे की जर घरी नवरा बायको त्यांची मुली किंवा मुलगा मोठे असतील म्हणजे 12-13 वर्षाचे वरती, ते पण घरी बसून ते मुलं पण आईंना हेल्प करू शकतात आणि त्यांचे मिस्टर पण फ्री टाइमला असताना म्हणजे प्रत्येक म्हणजे मेल फिमेल जे असतात प्रत्येक जण हे काम करू शकतात. म्हणजे आता आणि एज्युकेशन रिलेटेड काम आहे, जास्त काही नाही आहे. कार्ड्स आहेत एक 52 प्रकारचे, ते बॉक्समध्ये फिल करून ते द्यायचे आणि मेन म्हणजे महिलांसाठी खूप चांगली गोष्ट आहे की त्यांना कुठे जायची गरज नाही. अगदी आजूबाजूला राहणारे सर्व महिला आहेत किंवा इतरही महिला जे येतात, आता आज सुरुवात झालेली आहे. आज बरेच जवळजवळ 40 महिला आलेल्या आहेत काम घेण्यासाठी. यापुढे ज्या महिलांना समजणार ते नक्की येतील आणि त्यांना कुठे जायची गरज नाही. त्यांना फक्त ते काम संपून ते परत इथे त्यांना बॉक्स आणून द्यायचे आहे आणि ज्या महिलांच्या घरी प्रॉब्लेम वगैरे असतील तर त्यांना ते इथे आपलं ऑफिस आपण उपलब्ध करून दिलेलं आहे. आज आपला शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्यांनी महिलांचा नेहमी सन्मान केलेला आहे. आणि खरं म्हणजे आपण बघतो की जोपर्यंत आर्थिकदृष्ट्या महिलांच्या सक्षम होत नाही, तोपर्यंत महिला सक्षमीकरण आपण सांगू शकत नाही. म्हणजे महिला अगदी आपल्या माध्यमातून थोडा ते पैसे कमवतील, तेव्हा ते मनापासून त्यांना आनंद होईल आणि इतर महिलांना पण एक प्रोत्साहन भेटतं. आणि हे दृष्टिकोनातून आम्ही आज हे सुरुवात केलेली आहे व्यवसाय. सगळ्या महिलांना मी खूप खूप शुभेच्छा देते. हे जागा आम्ही उपलब्ध करून दिलेल्या तुम्ही पाहिलं तर सर्व ते बॉक्सेस आलेलं आहे. सर्व महिला खूप इच्छुक आहेत आणि पुढे अजून म्हणजे अशा प्रकारचे काम म्हणजे भरपूर आहे. जसं जसं अजून म्हणजे आज सुरुवात झालेली आहे, पुढे यानंतर आम्ही बघू की महिला किती फास्ट करतात. ते बाकीचे पण काम आहेत, त्यांना आम्ही जे महिला इच्छुक असतील इथे आम्ही कुठलाही पक्ष धर्म जात बघणार नाही. तर आपण बघतो की निवडणूक पुरता पक्ष असतो, त्यानंतर जिकडं महिला येतील त्यांना आम्ही ते काम उपलब्ध करून देऊ. नमस्कार. आमच्या भाभी आज आमच्या बोल आम्ही एक फोन केला त्या लगेच आल्यात, त्याच्याबद्दल त्यांची पण मी आभार मानते. आणि सर्वच गोष्ट मी एवढं सांगू शकते का त्यांची खूप इच्छा होती की आपल्या महिलांनी छोटं मोठं काम करावं आणि ते त्यांच्यासाठी खूप म्हणजे मेहनत करत होत्या की कुठून तरी आपल्याला काम मिळेल आणि माझ्या महिला काहीतरी थोडंफार काम करतील, घरामध्ये हातभार लावतील. त्यासाठी त्यांनी खूप मेहनत केली, त्याच्याबरोबर त्यांना आम्ही पण साथ दिली. त्याच्याबद्दल मी धन्यवाद मानते मॅडमचे. अनेक वर्षापासून समाजसेवा करता आणि विनय त्यांच्या बरोबर तुम्ही नेहमी असता. त्यांचं एक स्वप्न होतं की प्रत्येक महिलाला घरी काम दिलं पाहिजे, कारण राजकारणामध्ये महिला बरोबर घेऊन चालत नाही, तर त्यांच्या घरी सुद्धा काहीतरी आर्थिक सोर्स वाढला पाहिजे तो प्रयत्न होता. परंतु ते करत असताना असंही काम पाहिजे की जेणेकरून त्या महिलांना सुद्धा सोपं गेलं पाहिजे आणि तो उद्योग मिळाला. आज तुम्ही या ठिकाणात काय सांगा? पहिलं प्रथम तर मी विनयाताईंचे पहिले आभार मानते की त्यांनी आम्हाला सुचवले की महिलांसाठी काहीतरी काम शोधा. आणि बरेच महिने वर्ष आम्ही शोधत होतो की महिलांना काम कसं उपलब्ध करून देता येईल त्यांच्या आणि अगदी सोपे काम असेल की त्याच्यामध्ये त्यांना चांगल्या प्रकारे त्यांना मिळकत होऊ शकते. आणि त्याच्यासाठी आम्ही पाठपुरावा बऱ्याच ठिकाणी केला, बऱ्याच ठिकाणी जाऊन आलो, भाभींशी बोललो, भाभी अमुक अमुक काम आहे, भाभींनी सांगितलं. भाभींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरलो. शेवटी आम्हाला हे काम उपलब्ध झालं आणि ते काम बऱ्याच महिलांना सोपं आहे आणि घरी बसून प्रत्येक महिला हे काम करू शकते. आणि अगदी सोपं असल्यामुळे घरातील सगळे बाकीचे जे सभासद असतील, जे घरातील व्यक्ती असतील, त्या सुद्धा त्यांना मदत करतील. आजकाल एकाच्या पगारात भागत नाही, तर हा दृष्टिकोन आम्ही ठेवला की महिलांचा पण हातभार संसाराला लागला पाहिजे. त्यामुळे महिला घरी राहून
हे काम करून घरच्या संसाराला कसा हातभार लावेल यासाठी आम्ही ही सुविधा उपलब्ध करून दिली. आज आपण बघतो की प्रत्येक गृहिणीला असं वाटतं की घरी आपल्याला काम मिळालं पाहिजे, कारण सगळ्यांनाच नोकरी करायला जायला मिळत नाही. तर जर घरी आपल्याला काम मिळालं तर आपल्या कुटुंबाला तो हातभार लागेल. आणि याच माध्यमातून या ठिकाणी माजी नगरसेविका विनयाताई मडवी यांच्या माध्यमातून या उपक्रमाला सुरुवात झाली, काय सांगणार? ही अतिशय चांगली गोष्ट आहे. आमच्या विनयताई मडवी यांनी आम्हाला हे काम उपलब्ध करून दिले, ही जागाही उपलब्ध करून दिली आम्हाला आता सध्या. आणि ज्या महिला आहेत त्या सगळ्या घरी थांबणाऱ्या आहेत, सगळ्या घरी बसणार आहेत. त्यांनाही 5-50-100 रुपये स्वतःच्या खर्चासाठी भेटावेत ही त्यांची इच्छा आहे. कारण आज महागाई एवढी वाढली की एकाच्या घरात होऊ शकत नाही. लहान मुलं आहेत, सगळं आहे, सगळं बघावं लागतं त्यांना. एकाच्या पगारावर होऊच शकत नाही. नाही, काम अगदी सोपंच आहे आणि त्यासाठी मॅडमचे आभारीच आहोत आम्ही. एकदम सोपं काम आहे, एवढं काही हार्ड वर्किंग नाही त्याच्यामध्ये. कुणीही करू शकतं, घरामधले पुरुष मंडळी सुद्धा मदत करू शकतात. इव्हन 10-12 वर्षाची मुलं सुद्धा मदत करू शकतात आम्हाला. म्हणजे आम्ही करू शकतो या गोष्टी, याची जाणीव होते आम्हाला या गोष्टींची. या ठिकाणी एक गृह उद्योग आपल्याला दिलेला आहे, जी अपेक्षा प्रत्येक महिलेला अपेक्षा असते की मला काहीतरी घरात बसून काम मिळावं, आणि ते तुम्हाला मिळालेलं आहे. तर हा जो तुम्हाला अनुभव आहे किंवा ते काम जे मिळालेलं आहे ते कशा पद्धतीने तुम्ही ते किती दिवसामध्ये, म्हणजे दिवसाला किती बॉक्स तुम्ही तयार करताय? ऍक्च्युली हे काम आजच मिळालेलं आहे. तर आम्ही 4 जणींचा ग्रुप केलेला आहे आणि 4 जणींमध्ये ते डिवायडेड करून आतापर्यंत तरी आम्ही 10 बॉक्स कंप्लीट केलेले आहेत. ते पण 5 नंतर केलेले आहेत. तर काम खूप सोपं आहे, एवढं काय हार्ड नाहीये आणि घरातले सर्वच मदत करतील असंही आहे ते काम.